परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 काँग्रेस शिवसेना उभाटा पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश सुरेशराव देशमुख सर्वसाधारण ड यांची निवडणूक निशाणी आहे हाताचा पंजा। या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन गणेश देशमुख यांनी केले आहे। सह्याद्री समाचारच्या वतीने घेतलेला वृत्तांत। हे कुठेतरी धोक्यात येत आहे, तर त्या संदर्भात मी एक विशेष असा प्रयत्न करणार आहे आणि मागे आपण याची दखलसुद्धा घेतलेली आहे की एक फार मोठ्या प्रकारचं कचऱ्याचं आंदोलन मी उभा केलं होतं व त्यात मी यशस्वीसुद्धा झालो। तर माझा पहिला प्रयत्न हे राहणार आहे की परभणी शहरातला जो कचरा जो आहे तो बाहेर करून त्याचं डम्पिंग त्या व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्याचं विल्हेवाट लावायचं। भया धुळीचं वातावरण जे आहे आपल्या परभणी शहरामध्ये अतिप्रमाणात झालेलं आहे, तर त्या संदर्भात काय उपाययोजना कराल? नाही, तुम्ही जर बघायला गेलं तर परभणी शहरामध्ये बऱ्यापैकी आहे धुळीचं वातावरण, नाही म्हणून नाही पण आहे। तर सध्याच्याला बघायला गेलं तर ही जोपर्यंत आपण हे रस्ते जे आहेत हे एकदा चकाचकपणे व्यवस्थित आपण वॉश करत नाही किंवा त्याचे दररोज झाडझूड करत नाही तर हा धुळीचा जो प्रसंग आहे हा कमी होणार। तर जेव्हाच आपण हे प्रयत्नशील राहू आणि एक सक्षम म्हणून जेव्हा मी नगरसेवक म्हणजे मागच्या कार्यकाळात कामं केले तर 100% मी या धुळीचं कुठं ना कुठं व्यवस्थापन करतो। सर, इतके दिवस निवडणुका झालेल्या होत्या, प्रशासन होतं, त्यामुळे जनतेची बरीच हेळसांड झाली। आता निवडणुका होत आहेत, निवडून आल्याच्या नंतर तसं काही उद्भवणार आहे का, बरंच काही फरक पडणार आहे काय? 100% की ज्यावेळेस प्रशासकीय कार्यकाळ होता तर नागरिकांच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी ज्या होत्या त्यावेळेस प्रशासकाकडून ते पूर्ण झालेल्या नाही, कारण की त्यावर कोणाचा अंकुश नव्हता। तर 100% की आम्ही आता नगरसेवक ज्यावेळेस महानगरपालिकेत जाऊ तर नेहमी जनतेसाठी आम्ही लढलो आणि नेहमीच त्यावर अंकुश राहील। जनतेला आपण काय आवाहन कराल? येणाऱ्या 15 तारखेला मला परभणीकरांना सर्वांना एक आवाहन करायचं आहे की येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावं व भरभरून आशीर्वाद द्यावं व त्या दिवशी सर्वांना मतदानरूपी आशीर्वाद द्यावा।